नमस्कार, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ। माझं नाव विशाखा। आज आपण बकऱ्याची मुंडीचा रस्सा बघणार आहोत। तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या नवीन रेसिपीला। त्यासाठी मी एका बकऱ्याची मुंडी स्वच्छ साफ करून धुवून घेतली आहे। सगळ्यात आधी आपण या मुंडीला आले लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट आणि अर्धा चमचा हळद लावून मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आले लसूण मिरचीची पेस्ट आणि हळद पूर्ण बकऱ्याच्या मुंडीला व्यवस्थित लागली की आपण ह्याला अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवूयात। कुकर मध्ये 4 ते 5 चमचे तेल घेते। तेल गरम झाले की यात 2 तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा टाकून भाजून घ्या। इथे मी पाव चमचा हिंग टाकते। कांदा आता चांगला भाजला गेला आहे, तर आता एक टोमॅटो बारीक चिरून टाकूयात। कांदा टोमॅटो भाजून झाला की यात आपण मॅरिनेट केलेली मुंडी टाकून घेऊ। आता आपण मुंडीला तेलात चांगले 5 मिनिटं परतवून घेऊ। थोडे मीठ घालून घेऊयात। मीठ आधी आपण थोडेच घालायचे आहे, कारण आपल्याला नंतर परत मीठ टाकायचे आहे। आता आपण 3 ते 4 ग्लास पाणी घालून घेऊयात आणि फुल गॅसवरती 4 ते 5 शिटी काढून घेऊयात। आता आपण कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला फोडणीसाठी वाटण लागणार आहे ते बनवून घेऊयात। मी दालचिनी, चक्रीफूल, 1 वाटी भाजलेले सुके खोबरे, 1 मोठा कांदा भाजलेला, कोथिंबीर, आलं लसूण, 1 चमचा भाजलेले धने आणि अर्धा चमचा तीळ। आता आपण याची एक बारीक पेस्ट करून घेऊयात। चला फोडणी घालून घेऊयात। फोडणीसाठी इथे मी 2 ते 3 चमचे तेल घेतलंय। तर आपण मुंडी शिजवताना कांदा टोमॅटो घातलेला होता, त्यामुळे फोडणीसाठी आता आपण याच्यात कांदा टोमॅटो वगैरे काही घालायचं नाहीये। त्यामध्ये तयार केलेले वाटण घालून घेऊयात। वाटण थोडं तेलामध्ये परतून घेऊयात। 2 चमचे मालवणी मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मटन मसाला, 1 चमचा गरम मसाला। आता हा मसाला तेलात मंद आचेवरती भाजून घेऊयात। हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। मसाला चांगला भाजला की चवही चांगली लागते। बघू शकता मसाला चांगला भाजला गेला आहे, तेलही चांगले सुटले आहे। आता याच्यामध्ये जी बकऱ्याची मुंडी शिजवून घेतली होती ती घालूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झाले की यात मी आता थोडे मीठ टाकते। याला आता एक 10 ते 15 मिनिटं मंद आचेवरती जाऊ देऊयात, जेणेकरून शिजवलेल्या मुंडीला यामध्ये मसाल्याची चव येईल। तुम्ही बघू शकता कलर ही खूप छान आलेला आहे।
इथे आपली बकऱ्याची मुंडी तयार आहे. तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करून बघा. आता मी वरतून थोडी कोथिंबीर टाकते. बकऱ्याची मुंडी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा ही रेसिपी कशी झाली आहे. धन्यवाद.